कोल्हापूर गारगोटी रोडवरील तपोवन मैदानावर सतेज कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। आज या प्रदर्शनात विविध तज्ज्ञांनी कृषी क्षेत्राबाबतची माहिती सांगितली। सुरुवातीला शिरोळ तालुक्यातील बुबनाळ इथले प्रगतशील शेतकरी भरत मर्जे यांनी एकरी 130 टन ऊस उत्पादन मिळवणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती दिली। जमिनीची योग्य मशागत करून तसंच सेंद्रिय खतांचा वापर केल्यानं ऊसाच्या उत्पादनात वाढ होत असल्याचं त्यांनी सांगितलं। शेत जमिनीचं माती परीक्षण करून आणि मार्गदर्शन घेऊन खतांचा वापर करावा आणि पाण्याचं योग्य नियोजन करावं। योग्य नियोजन केल्यास 1 एकरामध्ये ऊसाचं 130 टन उत्पादन मिळू शकतं असं त्यांनी सांगितलं। राजर्षी शाहू कृषी विद्यापीठाचे व्याख्याते डॉक्टर अशोक पिसाळ यांनी टंचाई सदृश्य स्थितीत पाण्याचं व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केलं। ऊसाच्या मुळ्या, पाचट, हिरवा पाला आणि कांड्या याच्यावर ऊसाचं उत्पादन अवलंबून आहे। तापमान, हवेतील आर्द्रता आणि सूर्यप्रकाशाची तीव्रता या बाबींमुळे ऊसाला तुरे येत असल्याचं त्यांनी सांगितलं। उगवण, फुटव्याची व्यवस्था, कांडी वाढ, जोमदार वाढ आणि पक्वता अशा ऊसाच्या वाढीच्या 5 अवस्था आहेत। कोणत्याही पिकासाठी पाऊस हा पाण्याचा मुख्य स्रोत आहे। नदी, नाले, तलाव, सरोवर ही दुय्यम स्रोत मानली आहेत। ऊस पिकाबरोबरच हरभरा, गहू आणि रब्बी ज्वारी या पिकांना टंचाईच्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं पाणी द्यावं लागतं। इतर कालावधीप्रमाणे टंचाईच्या काळात पाण्याचं योग्य नियोजन केल्यास पिकांच्या उत्पादनामध्ये मोठी वाढ होत असल्याचं त्यांनी सांगितलं। पाचटीकरणामुळे टंचाई सदृश्य परिस्थितीत 40 ते 50 लाख लिटर पाण्याची बचत होते। पाण्याच्या बचतीसाठी पाचटीकरणात योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। यानंतर राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे अधिकारी डॉक्टर योगेश बन यांनी पौष्टिक भरड धान्य उत्पादन तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केलं। त्यांनी प्रत्यक्ष आणि स्क्रीनद्वारे भरड धान्य उत्पादनाविषयी माहिती दिली। बदलती जीवनशैली आणि बदलत्या हवामानानुसार भरड धान्य पिकांची लागवड केली जाते। तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडत असल्यानं पौष्टिक भरड धान्याचं उत्पादन वाढत असल्याचं त्यांनी नमूद केलं। नाचणी, तूर, मूग, वरी, राळा अशा पौष्टिक भरड धान्यांमुळे रक्तातील घटक वाढत असून महिलांच्या आरोग्यासाठीही भरड धान्य अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं। यानंतर शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव इथल्या महिला शेतकरी सुरेखा पाटील यांनी महिलांनी संघटित झाल्यास कृषी क्षेत्राबरोबरच दूध उत्पादनातही प्रगती होईल असा विश्वास व्यक्त केला। या सतेज कृषी प्रदर्शनामधून शेतकऱ्यांसह जनतेला मोलाचं ज्ञान मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर रिलायन्स पॉलिमर्सचे अधिकारी सत्यजित भोसले यांनी प्लास्टिक कल्चर नवयुगातील शेतकऱ्यांचं आधुनिक साधन या विषयावरील मार्गदर्शन केलं। त्यांनी विविध उत्पादनं आणि त्यांच्या वापराविषयी माहिती यावेळी दिली। या आधुनिक साधनांचा वापर करून शेतकऱ्यांनी आपली प्रगती साधावी असं त्यांनी नमूद केलं। यावेळी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।